जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता, परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे. आता प्रजनन त्यांचं जो कालखंड आहे, ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ही साधारण 1.5-2 महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण अनरेस्ट बिबट्यांमध्ये यायला लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश सांगितला गेला. आता याकरता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे अगोदरचे होते, आता 1000 पिंजरे अधिक वाढवलेले आहेत. ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते, त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो, कोंबडा ठेवायला लागतो. आता प्रश्न असा की कुत्र्याला बकऱ्यांना सुद्धा नाग बळी देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेले सुद्धा प्राणी मित्र या देशामध्ये आहेत आणि त्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकरा मध्ये असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शन मध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन मध्ये, पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जातील. आता इतके 1200 पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे, म्हणजे बकरे किंवा मांजर किंवा तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही, कारण ते प्राणीप्रिय लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही. तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत. एकूणच ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता त्याचा पण स्वीकार करा, आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या. हा पकडण्याचा प्रकार घ्या. आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर एक 1.25 लाख रुपयाचा यंत्र तो लावला तर एका गावाला जसा बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील. आता पूर्वी वीज रात्री दिली जायची, ते ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे. लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली, पोलीस खात्यात मदत करते, रेव्हेन्यू डिपार्टमेंट सुद्धा मदत करते. एकूण आता पुणे जिल्ह्याकरता 11 कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली, त्यांना गाड्या, ते स्टिक्स त्यांना दिलेले आहेत, ड्रोन दिलेले आहेत. तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेला आहे. आणि पुणे, अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाले. आता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं भविष्यकाळामध्ये तो परिसर तर अति सुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमधून फंड्स येतील नाही येतील, खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून ते वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवित हानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या. पूर्वी एक खडसे नावाचे एक ते अधिकारी होते, त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी योजना केली की त्यांनी बकऱ्या खरेदी केल्या आणि जंगलामध्ये बकऱ्या सोडून दिल्या. ज्याला जंगलामध्ये बकरीची शिकार त्याला मिळते म्हटल्यानंतर वाडी वस्तीकडे ते लोक येत नाहीत. आता एखाद्या मानवाची हत्या झाली तर अर्ली स्टेजला 10 लाख रुपये, नंतर 15
त्याचे 25 लाख रुपये द्यावे लागतात. तर त्याच्याऐवजी शेवटी बकरी हा खाद्य आहे मानवाचं आहे, आता ते वाघाचं बिबट्याचं खाद्य करून टाकू आपण. आणि मी सूचना दिल्यात अशा प्रकारच्या शेळ्या तुम्ही खरेदी करा आणि त्याला लोकांना जागृत करा. एक कसा कलर ठेवा त्याच्या, वा ह्या देवाच्या शेळ्या आहेत. देवाचे म्हणजे लोकांना हल्ले त्यांच्यावर होऊ नयेत म्हणून. जसे आपण गावामध्ये एखादा नंदी असतो, तो गावची लोक त्या नंदीची पूजा करतात ना. तर अशा प्रकारच्या शेळ्या जंगलात सोडून दिल्या तर त्याच्यातून हे हल्ले कमी होतील. अशा प्रकारची भूमिका मांडली. तो प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल. वनतारामध्ये आपले जे बिबटे आहेत वनतारामध्ये पाठवण्याचे सुद्धा तुम्ही निर्देश दिले होते, त्याची काही आकडेवारी आहे? ऐकून घ्या. बाब असे की वनतारामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांना जर विनंती केली ते 200, 400, 500 बिबटे पण ठेवतील. आता वन विभागामधून केंद्र सरकारच्या मधून अंतिम टप्प्यामध्ये ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.